बॅटरला कुठेही मात्र थोडासा फटका खेळण्यासाठी संधी दिली जात नाहीये. मेहनत करा तुम्ही या बॉल मारण्यासाठी. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. डबल डिजिट 33 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 33 धावांचा आतापर्यंत. पुन्हा चांगला फटका. जर पाहिलं व्यासपीठाला सलामी देताना खाली प्रथमेश पालवणकर. यस, इथं चुकी होणार नाहीये. प्रथमेश यांनी मात्र अप्रतिम झेल घेतली आहे. विकेट्स मिळाली आहे. 22ची खेळी मात्र इथं समाप्ती झाली आहे. 22ची जागा घेण्यासाठी पाहूया दुसरे बॅटर कोण मैदानात दाखल होतात हे देखील पाहावे लागेल. स्वराज मात्रे जात आहेत कारण की त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि तेच मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेत. स्वराज मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या नवी मुंबईचे सुपुत्र इथं पाहायला मिळत आहेत. 22 यांची खेळी देखील समाप्त झाली आहे. त्यांच्या बॅटमधून जर पाहिलं एकंदरीत 3 षटकार 2 षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. बॅड लक नक्कीच भावेश प्रयत्न करत होता परंतु थोडंसं कुठेतरी आपली आता बॉलला जर वेग पाहिला तर अप्रतिम वेग आपण पाहिला त्याचा फेस करू शकले नाही. त्यांनी तिकडे मात्र जर पाहिलं तर झेल घेतली गेली प्रथमेश पालवणकर यांच्या माध्यमातून. स्वराज मात्रे आपण पाहतोय बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल झालेत. पुन्हा चांगला चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल जर पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जातोय. विकेट्स मिळालेली आहे, माफ करा. तर नक्कीच यष्टांचा वेध घेतलाय. दांडी उडवली आहे. गोल्डन टचचे शिकार झालेत. स्वराज मात्रे येत आहेत माघारी नाराज होऊन कारण की मोठी धावसंख्येचा पाठलाग होता. इथे कुठेतरी पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली. यष्टांचा वेध घेतला. दांडी उडवली आहे स्वराज मात्रे यांची. विकेटचं पतन झालंय. हॅट्रिकची संधी असेल आदित्य बांदेकर आपल्याकडे कारण की आपण अगोदरच 5 षटकार ठोकलेत. इथे विकेटची हॅट्रिकची संधी असेल आपल्याकडे. बॅटर क्रमांक मैदानामध्ये 3 दाखल होत आहेत. अर्पित आपल्याला पाहायला मिळतील. स्वराज मात्रे यांची खेळी मात्र समाप्त झाली आहे. हॅट्रिकची संधी असेल आदित्य बांदेकर यांच्याकडे. पाहूया ही हॅट्रिक होते का आजच्या दिवसातील. विकेटची देखील हॅट्रिक होते का हे देखील आपल्याला पाहावे लागेल. ओहो, काय मात्र इथं बॉल टाकला जातोय. विकेट दिली जाते. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक देखील घेतली जाते. एकदा जोरदार टाळ्या आपण आदित्य बांदेकर साठी वाजवूया. फलंदाजी जर पाहिली 5 षटकार ठोकले. गोलंदाजीमध्ये जर पाहिलं 3 विकेट्स घेतले. हॅट्रिक घेतलेली आहे. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आपण पाहिली आदित्य बांदेकर यांच्या माध्यमातून. तर नक्कीच आमच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर रील्स जर आपल्याकडनं क्रिएट करण्यात आली तर आपण नक्कीच आपल्या पेजवरती आपण रील्स पाठवा. आपल्या पेज